हॅलो, हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. मी माझे सकाळचे सर्व कामं लवकर आवरून घेतले होते कारण की मला एक्स्ट्राचे भरपूर कामं करायचे होते. खूप दिवसापासनं आवळा आणून ठेवलेला होता. कमीत कमी 1 ते 1.5 किलोच्या जवळपास आवळा होता. तो खराब होऊ नये म्हणून त्यापासनं मला ज्यूस आणि आवळ्याचा मुरब्बा तयार करायचा होता. तर मी सर्वात अगोदर आवळे छान उकळायला ठेवले, म्हणजे ते सॉफ्ट आणि थंड झाले की मला त्याचा मुरब्बा करता येईल. आणि त्याचबरोबर दुसऱ्या साईडला मी आवळ्याचा ज्यूस काढून घेतला. हा आवळ्याचा ज्यूस आपल्या सेहतसाठी व त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे मी याला ज्यूस काढून घेतला आणि फ्रीजमध्ये स्टोअर करायला ठेवला. तो पिताना थोडा तुरट वाटतो. आवळ्याची चव आंबट तुरट असल्यामुळे तो असाच खाल्ला जात नाही, म्हणून मी याचा ज्यूस केलेला आहे की ज्यूस तरी पिता येईल. दुसऱ्या साईडला आवळे छान वाफवून झालेले होते. थंड झाल्यावर त्याच्या बिया अलग करून घेतल्या आणि आवळ्याचा मुरब्बा तयार करायला घेतला. याची फुल रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. जसं म्हटलं, मला एक्स्ट्राचे कामं करायचे होते. त्या एक्स्ट्राच्या कामामध्ये फ्रीज पण साफ करायची होती. खूप दिवसापासून फ्रीज काही क्लीन केली नव्हती. म्हटलं चला आज तर फ्रीज क्लीन करायचीच आहे आणि मार्केट पण ह्यावेळेस मला जाणं झालं नव्हतं, त्यामुळे फ्रीज तशी म्हटलं तर खालीच होती. म्हटलं चला फ्रीज आपण पूर्ण आवरून घेऊया. सर्वात अगोदर फ्रीज पूर्ण रिकामं करून घेतलं. त्यानंतर पूर्ण फ्रीज छान स्वच्छ कापडाने क्लीन करून घेतलेलं आहे. फ्रीज छान मी पुसून घेतलेली आहे. असा होता माझा फायनल रिझल्ट. छान पुसून घेतली आणि वरचं फ्रीजर काही एवढं यूज होत नाही, त्याच्यामुळे तो क्लीनच होता. त्यामुळे मी त्याला तसंच ठेवला आणि बाहेरच्या दरवाजावर थोडे डाग होते, ते पण मी छान स्वच्छ पुसून फायनली माझी फ्रीज स्वच्छ क्लीन झालेली आहे. फ्रीजचं सामान फ्रीजमध्ये छान ठेवून घेतलं आणि असा होता काही माझा फायनल रिझल्ट. तुम्ही बघू शकता फ्रीज छान स्वच्छ क्लीन झालेली आहे. आणि एका साईडला दरवाजाच्या साईडला छोटे छोटे बॉक्स दिसत आहेत, त्यात पण मी छान बऱ्यापैकी भाज्या ठेवलेल्या आहेत. फ्रीज तर क्लीन झालेली आहे. दुसऱ्या साईडला आपला मुरब्बा पण तयार झाला. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये कळवा.